अहिल्यानगर महापालिकेत 68 जागांकरता निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येते आहे। तर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रातल्या कोणत्या समस्या आहेत, नगरकरांना नगरसेवकांकडून कोणत्या अपेक्षा आहेत, जाणून घेतलंय। बघूया। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम हा जवळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच पक्ष हे जोरदार तयारी करताना दिसत आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेतील 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे। मात्र एकीकडे पक्ष ज्या वेळेला तयारी करत आहे त्यावेळेला नगरकरांच्या नेमकी समस्या काय आहेत, नगरकरांच्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नगरकर म्हणून आपल्याला येऊ घातलेल्या या निवडणुकीतील जे नगरसेवक निवडून येणार त्यांच्याकडनं अपेक्षा काय काय? आता सध्याची परिस्थिती पाहता पूर्ण नगर शहरात असे चित्र दिसते की सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत, पण ते कामाचं प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं नियोजन केलेलं दिसत नाही। लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून दिलाय, परंतु जे प्रशासन आहे ते शहर अभियंता असतील किंवा आयुक्त असतील यांच्याकडनं त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन दिसत नाही। कुठले आता जर सध्या पाहताल तर बऱ्याच ठिकाणी अपूर्ण कामाची संख्या जास्त आहे। हीच कामं जर व्यवस्थित नियोजनाने केली असती तर लोकांना त्रास नसता झाला। आता सध्या असं हे दिसतंय काम चालू आहे, पण त्याचा उपयोग होण्यापेक्षा त्याचा त्रास जास्ती होतोय लोकांना, असं सध्या नगर शहराचं चित्र आहे। बरीच अडचण निर्माण होते। आता मी स्वतःही एक व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक आहे, त्याच्यामुळे मग महानगरपालिकेतील समजा जो टाउन प्लॅनिंग विभाग आहे त्या भागाशी माझा बऱ्याचपैकी जास्त संबंध येतो, पण तिथे गेल्यानंतर तिथे अधिकारी आपल्याला वेळेवर दिसत नाहीत, वेळेवर भेटत नाहीत। जो त्यांचा टायमिंग आहे त्या टायमिंग शेड्यूलमध्ये ते नसतात किंवा त्यांच्याकडून योग्य रीतीने मार्गदर्शन होत नाही। कामाचे आता बऱ्याच पद्धतीचं स्वरूप बदललंय, डिजिटलायझेशन झालं, डिजिटलमध्ये गेली महानगरपालिकेची जी प्रोसिजर आहे ती सगळी आता डिजिटलमध्ये गेली, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात। एक कामाला कमीत कमी जे काम 15 दिवसाचं आहे तर त्या कामाला कमीत कमी 2-3 महिन्याचा कालावधी लागतो। तर हा कालावधी कसा कमी होईल त्याच्यात त्या अधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे, त्यांना प्रॉपर ट्रेनिंगची गरज आहे। आणि याच्यावर आपले जे नगरसेवक आहेत किंवा जे आता होणार आहेत तर या सगळ्या लोकांनी त्याच्यावरती प्रॉपर काम केलं गेलं पाहिजे। बदल असा अपेक्षित आहे की सध्या जर प्रशासन आहे ना, प्रशासनाचं ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दुर्लक्ष आहे। आता ह्या मी जॉगिंग ट्रॅकवर फिरतो दररोज, बऱ्याच वेळा तक्रार केली की लाईट नसतील नाही तर कुणीच लाईट लावली नाही। आता एक महिन्यापासून 4 लाईट असे ब्लिंक होतात, त्या आम्ही तक्रार करून कंटाळलो, नगरसेवकाला सुद्धा सांगितलं, पण हे प्रशासन एक गेंड्याच्या कातडीचं आहे। तरी लवकरात लवकर निवडणुका झाल्या आणि नगरसेवक जर निवडून आले तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल, कारण तो आमच्या वार्डातला असतो। आमच्या सुधारणा आम्हाला करून दे तरच आम्ही तुला पुढील काय करू। आणि तसेच भटके कुत्रे, आता परदिवशी रात्रीच मी पुण्याहून आलो येताना चला म्हणलं थोडं हे करावं, 8-8:30 वाजले वॉकिंग, हे चौकामध्ये आपल्या मिस्किन मळ्यामध्ये इतके भटके कुत्रे आले ना, मी घाबरून गेलो। मग फोन लावला, नंतर नगरसेवकाला फोन लावला तर त्यांनी पोरं पाठवले अजिंक्य बोरकरनी, पण हे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कारण आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आम्हाला पळता येत नाही। पहिले तर सगळ्यात मेन म्हणजे असुरक्षितता। महिला सध्या खूप ठिकाणी असुरक्षित आहे, जसं की आता हे जॉगिंग ट्रॅक झालं किंवा गंगा उद्यान झालं। आता सध्या आपल्याला तर माहिती आहे तिथे कशा प्रकारचे मुलं वगैरे असतात, तिथे मुलींना खूप त्रास दिला जातो। तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी एखादं पथक वगैरे काहीतरी आणावं त्याच्यासाठी, महिलांसाठी। लोकप्रतिनिधी निधी आणतात, परंतु त्याचं कार्यान्वयन यंत्रणा जर प्रॉपर नसेल तर आता बऱ्याच ठिकाणी पाहतो, आता बाहेरगावी आपण बिबट्यांचे हल्ले पाहतो, तसेच नगर शहरामध्ये कुत्र्यांचे हल्ले होऊ राहिलेले आहेत। आणि याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी। आणि त्यासाठी आमची मागणी राहील की त्या नवीन महानगरपालिकेमध्ये सक्षम आरोग्य समिती पाहिजे, जशी स्थायी समिती असते तशी आरोग्य समिती असावी, त्याच्यामध्ये उच्च शिक्षित डॉक्टरच त्याचा अध्यक्ष असला पाहिजे। आणि जे आपले आरोग्य अधिकारी, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपलं आरोग्य आहे। आणि नगर शहराचे जे पहिले एक होते कोणीतरी, त्यांच्यावर कसले आरोप झाले आणि त्यांना निलंबित करण्यात आलं। तसंच हे जे राजूरकर नावाचे, तो माणूसच काळा गोरा पाहिला नाही, त्याला फोन केले तर ते फोन उचलत नाहीत। आणि त्याच्यासाठी एक जागतिक दर्जाची कुठेतरी एक मोठी जाहिरात द्यावी आणि इथं माणूस नेमावा आणि राजूरकरांना कुठेतरी बाहेरगावी काढून द्यावं, अशी आमची मागणी। एकूण जर बघितलं तर रस्ता, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न जे आहेत तर ते या ठिकाणी प्रलंबित आहेत। आणि येऊ घातलेले जे निवडणूक आहे त्यातून निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी नगरकरांकडून होते आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।